पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मागील 3 दिवसांपासून अतिक्रमण कारवाई सुरू आहे। बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली। चिंबळी फाटा ते कोरोळी फाटा भागातील अतिक्रमणे निष्कासित करण्यात येत आहेत। रस्त्याच्या लगतची सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात आली। हजारो चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून रस्त्याच्या दुतर्फा 22.5 मीटरच्या आत येणारी सर्व प्रकारची अतिक्रमणे सरसकट काढण्यात येत आहेत। बुधवारी कोरोळी फाटा भागात अनेक पक्की घरे व अन्य अतिक्रमणे प्रशासनाने जेसीबी यंत्राने जमीनदोस्त केली। यावेळी पोलीस आणि प्रशासनातील सर्व अधिकारी दिवसभर कारवाईच्या ठिकाणी तळ ठोकून होते। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे विभागाचे सहाय्यक अभियंता दिलीप शिंदे यांनी सांगितले की पुणे नाशिक महामार्गावरील चाकण ते राजगुरुनगर ते पेठ घाट पर्यंतच्या सर्व अतिक्रमणांवर 10 मार्च पर्यंत सरसकट कारवाई होणार आहे। अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून टाकावीत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। अतिक्रमण काढण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी केले असून रस्त्याचे काम नक्की कधी सुरू होणार आणि सद्यस्थिती नेमकी काय आहे याबाबत त्यांनी काय सांगितलंय पाहूया। आता पुणे नाशिक महामार्गावर आपण आहे, जे काही डिक्लेअर केलं होतं जे सगळे महामार्ग पुणे जिल्ह्यातले याच्यावरचे अतिक्रमण हटवण्याचा प्रोग्राम 3 ते 10 तारखेचा दिलेला आहे। त्याप्रमाणे आपला पुणे नाशिक महामार्गाला इथं ही याची प्रक्रिया सुरू आहे आणि याच्यामध्ये आम्ही आता नॅशनल हायवेची जी आमच्या जी 22.5 मीटरची जागा आहे तर ती आम्ही सध्या ताब्यात घेतो आहे आणि त्याच्यानंतर पुढची जी 6.5 मीटर अजून त्याच्यामध्ये जी काही होणार आहे ती PMRD कारवाई करणार आहे। तर PMRD आज त्यांचे लोक आहेत, परंतु त्यांना वरचे आदेश नाहीत, त्यामुळे ते थोडी दिवस लोकांना संधी देतील आणि ते सुरू करतील असं दिसतंय। आता राष्ट्रीय महामार्गाला आम्ही 22.5 मीटर तिकडं या दोन्हीची आता आम्ही इकडं याला सध्या अतिक्रमण करत आहोत। आता अतिक्रमण तोडताना माझी एक विनंती आहे सगळ्या जे काही आपले लोकांना की आपण त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण आपण रोज ट्रॅफिकच्या समस्येला तोड देतोय आणि आता याच्यावरती जे इलेव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू होणार आहे तर ते सुरू झाल्याच्या पूर्वी आपल्याला हे सगळं तोडणं गरजेचं आहे आणि म्हणून सर्वांनी त्याला सहकार्य पण केलं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आता नागरिकांच्या याच्यामध्ये तक्रारी अशा आहेत की त्यांचं जे भूसंपादन आहे ते 8 गुंठ्याचं झालं आणि प्रत्यक्षात त्यांच्या जमिनी मात्र 3, 3.5, 4 गुंठे असं मोकळ्या केल्या जातात। काय केलं पाहिजे नागरिकांनी? नाही, आता ज्यांना नागरिकांना ही जी काही शंका आहे की बाबा आपलं क्षेत्र जास्त जाते आणि याच्यामध्ये जे काही हे होतं तर ते जर कमी असेल तर त्यांनी तसं ॲप्लिकेशन करावं। NHIचे आमचे लोक येऊन ते व्हेरीफाय करतील आणि जर त्यांना योग्य वाटलं तर ते तुमचा अर्ज स्वीकारून त्याच्यात समाविष्ट करतील आणि आपल्याला पेमेंट देतील। आता आपण